महामानवाची 14 एप्रिल ही जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी होते। तोच बीड या जिल्हा ठिकाणी या ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि मिरवणूक निघाली असताना सुरुवातीला पाण्याचा प्रकार नव्हता, परंतु जशी जशी मिरवणूक पुढे निघाली तशी तशी ऐन मुख्य मार्गावर सांडपाणी किंवा घाणपाणी सोडण्यात आलं आणि त्या पाण्यातून आमची महिला, आमची लहान लहान मुलं, काही महिला त्या पाण्यातून जाताना अतिशय घाणेरडा वास येऊ लागला आणि त्याच पाण्यामधून जे आमच्या बाबासाहेबांच्या प्रतिमा बसवलेले वाहन होतं ते वाहन सुद्धा त्या पाण्यातून घाण पाण्यातून निघालेले आहेत। म्हणजे या मिरवणुकीचा बाबासाहेबांचा आणि संपूर्ण आंबेडकर अनुयायांचा अपमान झालेला आहे। हा प्रकार अतिशय संतापजनक आहे, निंदनीय आहे। या घटनेचा मी तीव्र निषेध करतो। त्याच्या पुढे जात असताना खड्डे बुजवण्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं होतं, असे ढीकच्या ढीक कचखडी म्हणून टाकली होती। त्या कचखडीतून कुणाची मोटरसायकल वाहन सुद्धा जात नव्हती। महिलांच्या पायाला चांगलं टोचलेलं आहे, मुलांच्या पायाला टोचलेलं आहे, काही जण पडलेले आहेत, अडखळलेले आहेत आणि असा हा प्रकार नगर परिषद एवढी मोठी असताना इथली जी काही कर्मचारी प्रशासन गाढ झोपेमध्ये होतं आणि त्याच्या पुढचा असा भाग होता की 4 ते 5 तास त्या ठिकाणी वीज बंद केलेली होती आणि म्हणून सगळा या मिरवणुकीच्या दरम्यान हा जो काही प्रकार आहे तर जाणीवपूर्वक केल्यासारखा प्रकार वाटतो। म्हणून जे कोणी तिथले कर्मचारी असतील त्यांनी हलगर्जीपणा केला असेल, निष्काळजीपणा केला असेल, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि या जो काही सांडपाणी आणि घाणपाणी टाकलं होतं किंवा कचखडी टाकली होती या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो, या शासनाचा धिक्कार करतो आणि इथून पुढे संपूर्ण जिल्हाभरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या ग्रामीण भागामधल्या ज्या जयंती आहेत या जयंतीमध्ये कुठे अडथळा आला नाही पाहिजे, कुणीही त्रास दिला नाही पाहिजे अशी या प्रकारे या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन मुख्यमंत्री साहेबाला, गृहमंत्री साहेबाला या निवेदनाद्वारे आम्ही कळवत आहोत आणि याच्याही पुढे जर काही प्रकार घडला आणि योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या ठिकाणी देत आहोत। एक तर आम्ही एक दिवशीचे धरणे आंदोलन करूयात, नाही तर मोर्चा काढूयात, म्हणजे याच्या पुढली जी काही आंदोलन असतील ते तीव्र प्रकारचे आंदोलने असतील हे शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा त्याची जबाबदारी त्यांच्यावर राहील। या ठिकाणी मी आमच्या संपूर्ण आंबेडकरी अनुयायांच्या माध्यमातून हे निवेदन शासनाला प्रोव्हाइड करत आहोत आणि शासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि जाहीर अशी त्या कर्मचाऱ्यांनी शासनाने आमची माफी मागावी अशी या ठिकाणी नोंद करतो आणि येथेच थांबतो। जय भीम, प्रबुद्ध भारत। तर या शासनाचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असताना जे मनुवादी लोक आहेत त्यांनी जी जाणून बुजून जे प्रकार केलेला आहे हा प्रकार म्हणजे समाजासाठी, आमच्या समाजासाठी निव्वळ म्हणजे खालच्या स्तराचा आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्व आमचे बांधव त्यांचा आम्ही धिक्कार करत आहोत। आणि असं कारण की बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहिलेली आहे आणि हा देश जो चालतो तो बाबासाहेबांच्या जीवावर चालतोय आणि त्या महापुरुषाच्या जयंतीच्या दिवशी जर हे लोक असे जाणूनबुजून करत असतील तर त्यांना मोठी चांगली शिक्षा झाली पाहिजे ही आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायांचे म्हणणे आहे। त्याबद्दल आम्ही निषेध करतो।